मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता बीड पोलीस पाटील भरतीचा जो काही पेपर आहे, हा 22 फेब्रुवारीला होणार आहे पहा. अतिशय कमी दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत पहा. आणि आत्ताच बघितलं हिंगोली पोलीस पाटलाचा जो काही पेपर आहे, हा सुद्धा झालेला आहे बघा. चालू घडामोडीवर जास्त भर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ₹249 मित्रांनो फास्ट रिव्हिजनची PDF लॉन्च केलेली मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लेटेस्टच्या चालू घडामोडी मिळणार, बीड जिल्ह्याविषयी जे काही सगळे प्रश्न मिळणार मित्रांनो, आपण सगळं त्यामध्ये घेतलेलं आहे. एकही प्रश्न बाहेर जाणार नाही, याची आपण पूर्णपणे अशी या ठिकाणी PDF तयार केलेली पहा, बीड जिल्ह्याविषयीची. त्याचप्रकारे तुम्हाला जी-केचे सगळे टॉपिक मिळून जाणार आहे मित्रांनो. इतिहास, भूगोल, विज्ञान सगळं काही मिळून जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ₹249 ची PDF घेऊन टाका पहा. ₹249 कुठं पण खर्च होतात. कमी वेळेमध्ये जास्त, आता वेळ फार कमी आहे, तुम्हाला काय वाचावं कळत नसेल, तर कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी ही PDF 249 ला आहे. जो काही नंबर दिसतोय पिवळ्या पट्टीवरती 932523 048 या नंबरला ₹249 पेमेंट करा आणि याच नंबरला याची PDF तुम्हाला मिळून जाईल WhatsAppला. आणि मित्रांनो, WhatsApp ग्रुप सुद्धा नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक सुद्धा टाकलेली पहा. पहिला प्रश्न मित्रांनो, ग्रॅमी पुरस्कार काय प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी पहा. ग्रॅमी पुरस्कार 2026 हा कोणास मिळाला आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी दलाई लामा. लक्षात ठेवा मित्रांनो, दलाई लामाला या ठिकाणी ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, ग्रॅमी पुरस्कार 2026 चे जे काही विजेते आहेत मित्रांनो, बघा ग्रॅमी पुरस्कार 2026 विजेते दलाई लामा 1959 पासून कोणत्या देशामध्ये वास्तव्यात आहेत? तर हे बघा आपल्या भारतामध्ये वास्तव्यास आहेत पहा. नेक्स्ट मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन 2026चं विजेतेपदे कोणी जिंकलेलं आहे किंवा विजेता कोण आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला विचारलाय 2026. तर कोण आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी कार्लोस अल्कराज याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा कार्लोस अल्कराज. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पुढील 5 वर्षामध्ये किती कोटी झाडे लावण्याचं लक्ष्य आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो 300 कोटी. ऑप्शन क्रमांक सी 300 कोटी याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, ICC 2026 अंडर 19 बघा हा प्रश्न स्टार मारून लिहून ठेवा. ICC अंडर 2026 अंडर 19 2026 विश्वकपचा विजेता संघ कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, विजेता संघ कोणता ठरलेला आहे? तर आपला भारत विजेता ठरलेला आहे. कोण? भारत. बघा ICC 2026 अंडर 19 विश्वकपचा उपविजेता संघ कोणता आहे? कोणता? उपविजेता. तर उपविजेता मित्रांनो या ठिकाणी राहिलेला आहे ऑप्शन क्रमांक सी इंग्लंड हा या ठिकाणी उपविजेता राहिलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवा इंग्लंड. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, लोकसभेचे विरोधी पक्षनेता हे पद मिळवण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या किती टक्के खासदार निवडून येणं आवश्यक असतं? तर मित्रांनो 10% खासदार निवडून येणं या ठिकाणी आवश्यक असतं पहा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतात? चला द्या उत्तर. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ हे कोण देत असतात? दुसरा प्रश्न आहे, द्या उत्तर पटकन. तर कोण देतात मित्रांनो? राष्ट्रपती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती. समजलं? चला 3 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या समाज सुधारकाला आधुनिक भगीरथ असं म्हटलं जातं? कोणते समाज सुधारक आहेत त्यांना आधुनिक भगीरथ असं म्हटलं जातं? त्या उत्तर आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील. लक्षात ठेवा कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर भारताने परराष्ट्राशी कोणतं धोरण स्वीकारलं होतं? कोणतं धोरण या ठिकाणी स्वीकारलं होतं? तर अलिप्तवादाचं. ऑप्शन क्रमांक 2 लक्षात ठेवा मित्रांनो, अलिप्तवादाचं धोरण स्वीकारलं होतं पहा. नेक्स्ट आहे पहा, भारत आणि चीन युद्ध किती साली झालं होतं? भारत आणि चीन युद्ध कधी झालं होतं? तर 1962ला मित्रांनो भारत आणि चीन युद्ध झालं होतं पहा. रामचरितमानस या अवध भाषेमधील साहित्याची निर्मिती कोणी केली? बघा रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केलेली आहे? तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो तुलसीदास. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 तुलसीदास हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. बघा बोटावर मोजण्याजोगे दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत. अजून सुद्धा आपण हलगर्जीपणा सोडलेला नाही पहा. अतिशय चांगल्या जागा सुटलेल्या आहेत पहा. एवढ्या जागा बघा या ठिकाणी खूप चांगल्या जागा आहेत. आणि मित्रांनो ह्या संधीचं सोनं करून घ्या. वेळ फार कमी आहे मित्रांनो. आणि बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी PDF तयार केल्या आहेत मित्रांनो. सर्व विषयाच्या PDF मित्रांनो आपण तयार केल्या आहेत. तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघा. आपण कसे प्रश्न बनवलेत पहा. आता मित्रांनो पेपर सोपे येत नाही पहिल्यासारखे. आता पोलीस भरतीची जी काही लेवल असते त्यासारखाच थोडा पेपर असतोय. सगळ्यांनी लक्ष द्या पहा. मित्रांनो ₹249 कडे पाहू नका.
₹249 आपण कुठं पण पेट्रोलला कुठं पण गेलं तरी चक्कर जरी आणली एखाद्या ठिकाणी तरी पण उडून जातात. परंतु एकदा जर आपल्याला नोकरी लागली तर 100% याचा फायदा होणार आहे. कायमची भाकर आपली ही राहणार आहे पहा. गावातल्या गावात असणार आहे. आपल्याला कुठं बाहेर रूमचं भाडं द्यायचं नाही, काही नाही. गावातल्या गावात आपला जॉब आहे पहा. मित्रांनो यासाठी 10,000 प्रश्न मिळणार आहेत. फोनपे, Google Pay नंबर आपला 9325230840 आहे. मित्रांनो ₹249 काहीच नाहीत. लवकरात लवकर पेमेंट करा आणि लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही पी-डी-एफ तयार केलेली पहा. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीसुद्धा मिळणार आहेत. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, चालू घडामोडी सगळे विषय असणार आहेत पहा. लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाकायची पहा. वेळ वाया घालवायचा नाही पहा. आता जे काही दिवस आहेत हे अभ्यासाचे दिवस आहेत पहा. एवढे 20 दिवस खाली मान घालून तुम्ही अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला बघा या ठिकाणी फायदा होईल. एक-एक मिनिटं व्हायला घालू नका पहा. मिनिटा-मिनिटाचा उपयोग करा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. कारण की जी काही शेवटची फाईट असते, म्हणजे जी काही शेवटचा वेळ असतो, हा वर्षभर अभ्यासाला भारी पडत असतो. त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने अभ्यास करा. असं नाही का तुम्ही माझेच पी-डी-एफ घ्या. तुम्ही कोणते पण पी-डी-एफ घ्या, परंतु अभ्यास करा पहा. नक्कीच फायदा आपला होणार आहे पहा. कारण की ही वेळ अशी आहे, की ही वेळ वाया घालून काही उपयोग होणार नाही. जास्त काही सांगत नाही पहा. 10,000 प्रश्न भेटतील ₹249 ला. ह्या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा Google Pay करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला टाकायचा. आत्तापर्यंत किती वेळा एक वार्षिक योजना राबवण्यात आल्या आहेत? बघा, वार्षिक योजना राबवण्यात आल्या आहेत. द्या उत्तर. तर मित्रांनो आत्तापर्यंत जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक याचं बरोबर उत्तर आहे 2. म्हणजे 3 वेळा याचं योग्य उत्तर होईल पहा. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? मराठ्यांचे पहिले आरमार लक्षात ठेवा मित्रांनो, आरमार प्रमुख कोण होते पहा. द्या उत्तर. प्रमुख कोण होते? तर कोण होते मित्रांनो? कान्होजी आंग्रे. ऑप्शन क्रमांक 4. कान्होजी आंग्रे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पानिपतची दुसरी लढाई कोणाकोणामध्ये झाली? पानिपतची दुसरी लढाईचा या ठिकाणी विचारलं आपल्याला. तर मित्रांनो दुसरी लढाई झाली ऑप्शन क्रमांक 2 अकबर आणि हेमू यांच्या दरम्यान. ऑप्शन क्रमांक 2 अकबर आणि हेमू. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 महिला एकेरीचं विजेतेपद हे कोणी पटकावलं? ऑस्ट्रेलियन ओपन 2024 तर एलिना रायबकिना यांनी हे पटकवलं होतं 2024चं. पुढचा प्रश्न मित्रांनो, पाटणा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कोणतं? पाटणा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये? तर उत्तर प्रदेशमध्ये पहा, लक्षात ठेवायचं आहे. उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न मित्रांनो काय आहे, की भारतामधील पहिली महिला लोकसभेच्या अध्यक्ष कोण होत्या? पहिली महिला लोकसभेच्या अध्यक्ष विचारल्यात तर मीरा कुमार आपल्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लक्षात ठेवा. मीरा कुमार लक्षात ठेवा. मीरा कुमार हे बरोबर आहे. भारतामधील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? तर चिल्का मित्रांनो लक्षात ठेवा. चिल्का कुठं येतं? ओडिसामध्ये. हे बघा भारतामधील खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. लक्षात ठेवा खारा पाणी. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतामधील कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली? तर कोणती घटना दुरुस्ती होती? तर 42वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवा मित्रांनो, 42वी घटना दुरुस्ती याचं बरोबर उत्तर आहे पहा. ब्ल्यू इकॉनॉमी ही जी काही संकल्पना आहे, कशाशी संबंधित आहे मित्रांनो? ब्ल्यू इकॉनॉमी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, समुद्री संसाधने. ऑप्शन क्रमांक 3 समुद्री संसाधने. नेक्स्ट पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता किल्ला हा समुद्रामध्ये नाही विचारले? नळदुर्ग नाही मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 नळदुर्ग. भारतातील अर्थसंकल्प प्रथम कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने सादर केला होता? बघा कोणी सादर केला होता? पहिला ब्रिटिश अधिकारी. सांगा पटकन पहिला ब्रिटिश अधिकारी. तर जेम्स विल्सन. ऑप्शन क्रमांक 2 जेम्स विल्सन. भारतीय संविधानामध्ये एकाच नागरिकत्वाची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ब्रिटेन. लक्षात ठेवा. ब्रिटन याचं बरोबर उत्तर आहे पहा. माननीय अजित पवार यांचं मूळ गाव कोणतं होतं? अजित पवार यांचं मूळ गाव कोणतं होतं विचारलंय. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 काटेवाडी. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा काटेवाडी. स्टार मारून लिहून ठेवा मित्रांनो प्रश्न. काटेवाडी. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, टिंबटिंब ही नदी बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. चला कोणती नदी ही बीड जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे? द्या उत्तर. तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 9 आहे, टिंबटिंब ही नदी नेकनूर जवळ उगम पावते. कोणती नदी आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक
3 बघा कुंडलिका याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा कुंडलिका. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. बीड जिल्ह्यातील गोदावरी कोणकोणत्या तालुक्यातून वाहते? बीड जिल्ह्यातील गोदावरी नदी कोणकोणत्या तालुक्यातून वाहते? तर सांगा पटकन. तर बघा गेवराईमधून सुद्धा जाते, माजलगाव आणि परळी म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं यापैकी सर्व. कोणती नदी जिल्ह्याच्या मध्य भागातील डोंगराळ भागामध्ये वाघेराजवळ उगम पावते? कोणती नदी पाहती? सांगा उत्तर. तर बिंदुसरा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बिंदुसरा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणती नदी नेकनूर जवळ उगम पावते? तर आताच पाहिलं आपण कुंडलिका. नेक्स्ट मित्रांनो, सरस्वती व वान या नद्या बीड जिल्ह्याच्या कोणत्या डोंगरामध्ये उगम पावतात? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बालाघाट. लक्षात ठेवा मित्रांनो, बालाघाट हे आपल्या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याचं हवामान सर्वसाधारणपणे कसं आहे? बीड जिल्ह्याचं हवामान सर्वसाधारणपणे कसं आहे? तर उष्ण आणि कोरडे. ऑप्शन क्रमांक 3 उष्ण आणि कोरडे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यात बालाघाटच्या डोंगर भागामध्ये हवामान कसं असतं? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 थंड. लक्षात ठेवा बीड जिल्ह्यात बालाघाटच्या डोंगर भागामध्ये हवामान कसं असतं? तर मित्रांनो थंड असतं. कसं? थंड. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस जास्त पडतो? बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस हा जास्त पडतो? बरोबर आहे. तर बघा आंबेजोगाई आणि केज, परळी, धारूर, परळी, आंबेजोगाई आणि केज, त्याच्यानंतर मित्रांनो परळी आणि धारूर, माजलगाव म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे. यापैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, नायगाव या ठिकाणी कोणतं अभयारण्य प्रसिद्ध आहे? पहा द्या उत्तर. नायगाव या ठिकाणी कोणतं आहे मित्रांनो? मयूर. ऑप्शन क्रमांक 2 मयूर अभयारण्य प्रसिद्ध आहे पहा. बिंदुसराजवळ काय आहे? प्रश्न क्रमांक 18. तर काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शांतिवन आहे मित्रांनो. काय आहे? शांतिवन. नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्ह्यामध्ये सिंदफणा नदीवर कोणत्या ठिकाणी धरण आहे? बीड जिल्ह्यात सिंदफणा नदीवर कोणतं धरण आहे? द्या उत्तर. तर माजलगाव याचं योग्य उत्तर आहे. कोणतं? माजलगाव. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये मांजरा नदीवर मोठं धरण आहे? तर केज मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी पहा काय आहे? बीड जिल्ह्यात सिंदफणा नदीवर कोठे धरण आहे? तर माजलगाव मध्ये पहा. बरोबर कोठे असा प्रश्न आहे. बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात मांजरा नदीवर मोठं धरण आहे? कोणतं? मांजरा नदीवर मोठं धरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 केज. नेक्स्ट आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये मेहकरी, कडा, काबळी, रुटी ही धरणे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो आष्टी. लक्षात ठेवा आष्टी हे काय पहा योग्य उत्तर आहे आष्टी. नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये सिंदफणा धरण आहे? बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात सिंदफणा धरण आहे? तर शिरूर कासार. ऑप्शन क्रमांक 1 शिरूर कासार मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा शिरूर कासार. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या तालुक्यामध्ये बिंदुसारा नदीवरती धरण आहे? कोणत्या तालुक्यात बिंदुसारा नदीवरती धरण आहे? तर बीड मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बीड याचं काय पहा योग्य उत्तर आहे काय? बीड. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोठे कोळसा वापरून पाण्याची वाफ करतात आणि वाफेच्या शक्तीवर वीज निर्मिती करतात? द्या उत्तर. तो ऑप्शन क्रमांक 1 बघा परळी. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. परळी याचं काय पहा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. मराठवाड्यामध्ये औष्णिक वीज निर्मितीचं एकमेव केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? सांगा. तर परळीमध्येच मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 परळी. खूप महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या ठिकाणामधील औष्णिक वीज निर्मिती केंद्रामधून बीड जिल्ह्याला आणि इतर काही जिल्ह्यांना वीज पुरवठा होतो? वीज पुरवठा होतो. तर परळीच मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. यावर प्रश्न राहील त्यामुळे हा स्टार मारून लिहून ठेवा. प्रश्न क्रमांक 27 आहे, बीड जिल्ह्यात कोणत्या भागामध्ये भिल्ल हे आदिवासी लोक राहतात?
तर आष्टीमध्ये सुद्धा आहे पहा केज आणि गेवराई आणि माजलगाव म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे पहा यापैकी सर्व. चला 27 प्रश्न झाले मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28 आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोणते लोक थोड्या प्रमाणामध्ये राहतात? बीड जिल्ह्यात कोणते लोक हे थोड्या प्रमाणात राहतात? तर वडार, कैकाडी, पारधी म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो थोड्या प्रमाणात आहेत. बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं शहर कोणतं आहे? बीड जिल्ह्यात सर्वात मोठं शहर कोणतं आहे? तर बीडच मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट मित्रांनो, कोशा कापडासाठी प्रसिद्ध असलेलं एकुडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणते बघा भंडारा. नेक्स्ट आहे पहा, भारतीय संसदेमध्ये शून्य प्रहराची प्रथा कधी चालू झाली? सांगा. तर 1966 लक्षात ठेवा मित्रांनो, 1966 ला चालू झाली होती पहा, 1966 ला. नेक्स्ट आहे पहा, 1 हॉर्स पॉवर म्हणजे 1 एच-पी बरोबर किती? 1 एच-पी बरोबर किती? तर 746 वॅट. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पहा. नेक्स्ट मित्रांनो, शिक्षण विषयक हंटर कमिशनची नेमणूक कधी झाली होती? तर 1882 मध्ये झाली होती. बर्वे आणि ताई महाराज काय प्रश्न मित्रांनो, प्रकरण कोणत्या न्यायाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक. लक्षात ठेवा. थॉम्सन सीडलेस गुलाबी आणि अनाबेशाही बंगलोर पर्पल ह्या टिंबटिंबच्या जाती आहेत. तर मित्रांनो ह्या द्राक्षाच्या जाती आहेत. लक्षात ठेवायचं आहे द्राक्ष. तर मित्रांनो लवकरात लवकर पी-डी-एफ घ्या. ₹249 आपण कुठं जरी गेलो तर पेट्रोलला खर्च होतात पहा. त्यामुळं याच्याकडे पाहू नका. संधीचं सोनं करा. कारण की अशी संधी वारंवार भेटत नसते पहा. कारण की मित्रांनो गावातल्या गावामध्ये जॉब असणारे, मानधन सुद्धा चांगलं आहे बघा. पगार सुद्धा या ठिकाणी चांगला आहे. फिक्समध्ये पेमेंट आपल्या खात्यावर जमा होणार आहे पहा. बरोबर आहे की नाही? ₹249 आपण चिकन जरी घ्यायला गेलो तरी संपून जातात पहा. 1 किलो चिकन सुद्धा या ठिकाणी आता वाढलेलं आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे लवकरात लवकर 93 25 23 0840 या नंबरला ₹249 सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल. पहा ही संधीचं सोनं करा. गेलेली वेळ परत येणार नाही मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सोनं करून घ्या. गावातल्या गावात नोकरी आहे. तुमच्या जागेसाठी फॉर्म सुटला त्यामध्ये दुसऱ्या गावच्याला भरता येत नाही. फक्त तुमचाच त्या ठिकाणी अधिकार असतो. हा या ठिकाणी फायदा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹249 ची जी काही पी-डी-एफ आहे यामध्ये तुम्हाला बीड जिल्ह्याची सगळी माहिती भेटेल. लेटेस्ट चालू घडामोडी मिळतील. त्यासोबत मित्रांनो जे काही झालेले पेपर्स आहेत हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ₹249 मध्ये. त्यामुळे लवकरात लवकर 93 25 23 0840 या नंबरला पेमेंट करा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा. पैशाकडे पाहू नका. पैसे कधी पण कमवता येतील, परंतु गेलेली वेळ तुम्हाला परत येणार नाही पहा आणि पस्तावा सुद्धा नंतर भरपूर होईल. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पेमेंट करा.